गहू म्हणजे ग्लुटेन खरंच कोणी अवॉइड केलं पाहिजे? आजकाल गव्हाची पोळी खा असं म्हटलं की लोकांची अशी भयानक रिॲक्शन येते की बाई काय सांगतीये. गहू खाणं म्हणजे ग्लुटेन खाणं हे पोटात जाऊन आतड्याला चिकटतं आणि त्याच्यामुळे शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड असे आजार होतात. हा केवळ भ्रम आहे. गहू म्हणजे ग्लुटेन हा कोणी अवॉइड केला पाहिजे हे सांगते. ज्यांना सिलियाक डिझिजेस आहेत किंवा ज्यांना टेस्टेड सिलियाक डिझीज नाही पण गहू खाऊन लूज मोशन किंवा स्टमक एक किंवा डिस्कम्फर्ट जाणवतो, ज्यांना जॉईंट पेन आणि इन्फ्लामेशन आहे, ज्यांना सीझर्स किंवा फिट्स येतात, ज्यांना अगदी रेअर कंडिशन ग्लुटेन अटॅक्झिया म्हणतो तशी आहे, ज्यांना ॲक्च्युली गहू म्हणजे ग्लुटेननी हाईव्ज येतात, ज्यांना ऑटो इम्युन डिझॉर्डर्स म्हणजे हॅशिमोटो थायरॉइड सारख्या गोष्टी आहेत, अशा लोकांनी ग्लुटेन अवॉइड करणं मेक सेन्स. बट अदरवाईज वेट लॉससाठी, थायरॉइड पेशंटना जो हॅशिमोटो नाही आहे, डायबिटीजसाठी, PCODसाठी, स्लीप ॲपनियासाठी कोणत्याही रिझनसाठी गहू अवॉइड करण्याची गरज नाही. गव्हाचे फायदे काय आहेत ते सांगते. एक तर गहू आपल्याला इनफ अमाऊंट्समध्ये फायबर देतो. पिढी ज्यात खात आलोय त्यामुळे आपल्या पोटातल्या बॅक्टेरियाजना त्यातनं पटकन न्यूट्रिएंट्स मिळवणं हे इझिली जमतंय. त्याच्याशिवाय गव्हामध्ये असलेले बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स आपल्याला गरजेचे आहेत. गहू हे रूरल एरियासाठी खूप मोठं पीक आहे, त्यामुळे रूरल इकॉनॉमीसाठी हे महत्त्वाचं आहेच. गहू आपला लोकल असल्यामुळे चीपली अवेलेबल आहे, हे अजिबात महाग नाही आहे. सो गहू सरसकट सगळ्यांनी उगाचच अवॉइड करू नका. हे आपलं लोकल फूड आहे. ज्यांना मगाशी सांगितल्याप्रमाणे काही खरंच डिझिजेस असतील, डिसऑर्डर्स असतील आणि पचत नसेल त्यांनीच गहू अवॉइड करण्यामध्ये तथ्य आहे. सी यू.